प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराचा काही जाहीरनामा असतो, काही संकल्प असतो. तुम्ही मला संधी द्या, संधी दिल्यानंतर मी तुमच्यासाठी हे करीन, ही योजना आणील. ही जी एक प्रकारची बांधिलकी बॉन्डिंग त्या ठिकाणी उमेदवाराची असते, त्याची पूर्तता कुठेतरी संधी दिल्यानंतर 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली पाहिजे, ही किमान अपेक्षा मतदाराची त्या ठिकाणी असते. परंतु आपण पाहतोय की सध्या एक मुद्दा सोशल मीडियावरती सुद्धा गाजतोय. आपल्याला बघायचा असेल तर जरा लावले तो व्हिडिओ. मी आपल्याला शब्द देतो की किमान आगण सांगत नाही, 10 ते 15 हजार माझ्या तरुणाला रोजगार उपलब्ध होईल असा एक प्रकल्प या भागात आणीन तर 2024 ला तुमच्या पुढे मत मागायला येईल. तर हे माझं वचन आहे. तुम्ही हे वचन उमेदवाराचं ऐकलं आणि हे वचन आजचं नाही, तर ते गेल्या निवडणुकीतलं वचन आहे. 5 वर्ष झाली, त्याची पूर्तता झाली काय? 15,000 जाऊ द्या, 1,500 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला काय? आणि मग ज्या युवकांच्या आज मोठ्या प्रमाणात युवकांची संख्या या लोकसभेच्या मतदारसंख्येमध्ये आहे, आणि मग त्या युवकांना अशा पद्धतीनं भूलथापा मारणं नव्हे तर एक प्रकारे त्यांना फसवणं आणि पुन्हा 24ला त्यांच्या समोर मत मागण्यासाठी जाणं, हे कुठल्या व्याख्येमध्ये बसतंय? आणि मग अशा फसव्या गप्प्या मारणाऱ्या उमेदवाराला जनतेने मत का द्यावं, हा खऱ्या अर्थानं आमचा मुख्य प्रश्न.